मित्रांनो, गेली 10 दिवस घराघरांत, गल्लीबोळात, गावोगाव एकच जल्लोष होता. गणपती बाप्पा मोरया. गणपती आले, घरात प्रकाश आणला, मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणलं, आईवडिलांना श्रद्धा दिली, घरातले तणाव विसरायला लावले. 10 दिवस अगदी गोड गेले. आरत्या, भजने, नैवेद्य आणि मित्रमैत्रिणींसोबतची मजा. पण आजचा दिवस वेगळा आहे. आज बाप्पांना निरोप द्यायचा आहे. विसर्जनाच्या मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर आहे, गुलालाचा वर्षाव आहे, पण प्रत्येकाच्या मनात मात्र एक हळवा कोपरा आहे. कोणी डोळ्यात पाणी घेऊन म्हणतो, बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. तर कोणी शांतपणे हात जोडून प्रार्थना करतो, बाप्पा आमच्या घरात सदैव आनंद ठेवा. गेल्या 10 दिवसांत बाप्पाने जणू घरातले एक सदस्य बनून दाखवलं. सकाळच्या आरतीपासून रात्रीच्या शेजारपाजारच्या गप्पांपर्यंत बाप्पा सर्वत्र होते. आता विसर्जनाच्या वेळी मनात एकच भावना, बाप्पा गेले पण आठवणी आणि श्रद्धा कायम राहणार. गणपती फक्त मातीच्या मूर्ती नाहीत, ते आपल्या आठवणी, नाती आणि भक्ती आहेत. आणि म्हणूनच प्रत्येक भक्ताच्या मनातून एकच आवाज उठतो, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.